नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारी 3च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्याच्या पालकमंत्री पदासंदर्भातली एक मोठी महत्त्वाची बातमी अक्षांची. चंद्रकांत पाटील आता पुण्याचे नवे पालकमंत्री असतील असं या ठिकाणी समजतंय. गिरीश महाजन नाशिकसह जळगावचे देखील पालकमंत्री असतील अशी देखील माहिती समोर येते. राजकीय वर्तुळातली एक महत्त्वाची बातमी अक्षांची आपण पाहतोय. गिरीश बापट खासदार झाल्यानं पुण्याचं पालकमंत्रीपद रिक्त होतं, ज्या ठिकाणी आता महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागू शकते. पुण्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटलांचा विचार सुरू आहे. खरं तर राधाकृष्ण विखे पाटलांच्या नावाची काही दिवसांपूर्वी चर्चा होती, मात्र आता जे नाव पुढे येतंय त्यामध्ये चंद्रकांत पाटील हे आता पुण्याचे नवे पालकमंत्री असतील अशी प्राथमिक माहिती आपल्या हाती आली आहे. त्यासोबतच गिरीश महाजन हे नाशिकसह आता जळगावचेही पालकमंत्री असतील अशी देखील माहिती कळतीये. तर पुण्याच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार चंद्रकांत पाटील आणि जळगावचा गिरीश महाजन यांना देण्यात आला आहे असं कळतंय. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, एकूणच आपण पाहतोय नाशिक नंतर आता जळगावचं देखील पालकमंत्री पदाची जबाबदारी गिरीश महाजनांवरती. नक्की स्वाती, माझा आवाज पोहोचतोय? येस येतोय, बोला. गिरीश महाजन जळगावचे पालकमंत्री म्हणून अधिकृत घोषणा झालेली आहे. आणखी याचबरोबर पुण्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याही नावाची घोषणा अधिकृत झालेली आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की गिरीश बापट हे लोकसभेत गेल्यानंतर त्यांच्याकडे असलेले दोन खाते जे आहेत, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, हे जे खातं आहे हे खातं जयकुमार रावळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले, तर दुसरं खातं हे विनोद तावडे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. सरकारच्या वतीनं अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. गिरीश महाजन आता नाशिकसह जळगावचे पालकमंत्री असतील. आपल्याला माहिती आहे की जळगाव हा खरं तर त्यांचा बालेकिल्ला आणि याच ठिकाणचं पालकमंत्रीपद मिळावं किंवा मिळावं ही अपेक्षा त्यांना अनेक वर्षांपासून होती. एकनाथ खडसे मंत्रिमंडळात आल्यानंतर त्यांच्याकडे पालकमंत्रीपद होतं, पण राजीनामा दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे ते देण्यात आलं होतं. मात्र आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गिरीश महाजन यांना जळगावचं मिळालेलं पालकमंत्रीपद हे अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे. नाशिकसह जळगाव आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. बारामती, आपल्याला माहिती आहे की खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी लोकसभा निवडणुकीत झाली होती आणि चंद्रकांत पाटील यांनी बारामती लोकसभा निवडणुकीला जो किल्ला उभा केला होता आणि जी लढत दिली होती आणि याचमुळे पुण्याचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे येणार ही अटकळ होती ती आता निश्चित झालेली आहे. सरकारी निर्णय झालाय आणि जयकुमार रावळ आणि विनोद तावडे यांच्याकडे गिरीश बापट यांच्याकडे असलेल्या दोन्ही मंत्रिपदाचा कार्यभार हा सोपवण्यात आलेला आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आणि त्या विस्तारामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश झाल्यानंतर काही खातं त्यांच्याकडे कोणती वर्ग केली जाणार हे आज तरी गुलदस्त्यात आहे. स्वाती, अगदी प्रशांत, नुकतंच आपण अधिकृत घोषणा झाल्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याचसोबत मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात देखील आपण उल्लेख केलेला आहे. या संदर्भातली सविस्तर माहिती विवेक कुलकर्णी यांच्याकडे आहे आणि त्यांच्याकडून तपशील घेणार आहोत. विवेक, एकूणच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. राधाकृष्ण विखे पाटलांना आता नेमकं त्यांची वर्णी कोणत्या ठिकाणी लागते हे सगळ्या खरं तर राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मोठी उत्सुकता गेल्या 3-4 दिवसांपासून याची चर्चा आहे. काय तपशील या क्षणाचे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच एका पत्रकार परिषदेत सांगितलं की मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. आज भारतीय जनता पक्षाची कोर कमिटीची मुंबईतली एक बैठक होणार आहे आणि त्याबरोबर 9 तारखेला दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे जे केंद्रीय नेतृत्व आहे आणि राज्यातले नेते यांची देखील एक बैठक होणार आहे आणि भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक देखील बदल होणार आहेत आणि राज्य मंत्रिमंडळाचा देखील बदल होणार आहेत. या बैठकांनंतरच हे सगळे नेमके काय बदल असतील ते स्पष्ट होऊ शकणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये गेलेले जयदत्त क्षीरसागर यांच्या देखील मंत्रिमंडळात समावेश होईल अशी चर्चा जोरदार सुरू आहे. मात्र पावसाळी अधिवेशन जे 17 जूनला सुरू होणार आहे त्याच्या आधी हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं म्हटलं जात आहे. अगदी, तर 17 तारखेच्या आधी, पावसाळी अधिवेशनाच्या आधी खरं तर हा मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा जो खरं तर मानस आहे तो पूर्ण होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद विवेक.